आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीने बचत गटाच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये धरणे आंदोलन आयोजित केले। बरेच दिवस झाले कोरोनाच्या संकटामध्ये सगळ्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे। अशा असताना माननीय जिल्हाधिकारी सो यांनी सर्व संस्थांना आदेश दिले होते की सक्तीची वसुली थांबवावी, पण काही मायक्रो फायनान्स बचत गट बँका ही लोक महिलांच्या घरी जाऊन धमकावणे, त्यांना सिव्हिल खराब होईल असा काही सांगून त्यांच्याकडून सक्तीची कर्ज वसुली करण्यात येत होती। ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्या संदर्भात चौकशी केली, तर त्यामध्ये सत्य आढळून आलं। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला आदेश दिलेला असतानाही आपण जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा हातात घ्यायला मागं पुढं पाहणार नाही। मग भलेही कितीही केसेस होत, इथून पुढं मायक्रो फायनान्स बचत गट आणि ज्या काही वित्तीय संस्था असतील, मी त्यांना जाहीर आवाहन करतो आणि जाहीर चॅलेंज करतो, इथून पुढे जर त्यांनी आमच्या माता भगिनींना पैशाच्या कर्जाच्या सक्तीची वसुलीबाबत जर त्यांनी कुठलंही धोरण अवलंबलं तर त्यांचे कसे पाय बांधायचे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही नवीन नाही। महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला मनसेचं स्टाईल खळखटाक हे माहिती आहे। सांगोल्यात अजून तसा प्रकार घडला नाही आणि लवकरात लवकर ती तशी वेळ आमच्यावर आणू देऊ नये असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो। आणि तशी वेळ आलीच तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगोला तालुका कधीही केव्हाही मागे पडणार नाही हे मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।